संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत मागील 5 महिन्यापासून जिल्ह्यातील निराधार वृद्ध विधवा महिला व दिव्यांगांना मानधन मिळाले नाही। त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे। या सर्व लाभार्थ्यांना त्वरित मागील 5 महिन्याचे मानधन द्यावे या मागणीसाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलन व प्रहार जनशक्ती पक्षद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात भीक मागो आंदोलन करण्यात आले। तहसील कार्यालय, बँक व आधार केंद्रात वारंवार लाभार्थ्यांना जावे लागत आहे। आधीच निसर्गाने एक अवयव हिरावून घेतलेल्या दिव्यांगांना हा त्रास असा होत आहे। प्रहार जनशक्ती पक्षाचे महानगर अध्यक्ष बंटी रामटेके यांच्या नेतृत्वात केलेल्या या आंदोलनात जिल्हा प्रमुख छोटू महाराज, वसू गोलू पाटील, शेख अकबर, शेषराव धुळे, अजय तायडे, विक्रम जाधव, बबलू शहा यांच्यासह प्रहार जनशक्ती पक्षाचे व प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते। 6 महिन्यापासून 7 महिन्यापासून दिलेले नाही। काय सांगाल तुम्ही की आता काय करायचं नेमकं समोर? दिव्यांग निराधार विधवांचे जे 6 महिन्याचे डीबीटीटी आणि केवायसीच्या नावावर यांनी पैसे रोखून ठेवले, त्या पैशाचं काय झालं त्यांना आतापर्यंत दिले नाही। हा जो भ्रष्टाचार त्यांनी केलेला आहे याचं त्यांनी या 2-8 दिवसात दसरा आणि दिवाळीच्या आधी त्यांच्या अकाउंटमध्ये जर पैसे आले नाही तर महाराष्ट्राचे जे कोणतेही मंत्री असो हा अमरावतीत आला तर दिव्यांग निराधार विधवा महिला आणि हे सर्व त्यांचा घेराव केल्याशिवाय राहणार नाही। अर्चना रक्ष, विदर्भ न्यूज, अमरावती।